नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोरी बनवण्याची अगदी सोपी पद्धत. तर आता इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकार शिकणार आहोत एकदम पातळ दोरी बनवण्याचे. त्यातला हा पहिला प्रकार आहे जो आपण दोऱ्याचा वापर करूनच दोरी बनवणार आहोत. तर ते कसं, त्यासाठी मी इथं ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे. 1.25 इंच रुंद आणि लांबी जवळजवळ अर्धा मीटरपेक्षा जास्त आहे, म्हणजे 60 सेंटीमीटरमध्ये मी घेतलेला आहे. अर्धा मीटरपेक्षा 5 सेंटीमीटर जास्त घेतलेला आहे. आता मीटर आणि सेंटीमीटरमधला फरक ओळखून घ्या. म्हणजेच मी इथं 50 आपण घेत असतो अर्धा मीटरमध्ये, तर मी इथं 60 सेंटीमीटर कापड घेतलेलं आहे. आणि आता हे वरच्या बाजूला असं त्रिकोणामध्ये मी कट केलं आहे. तर हे या पद्धतीने असं त्रिकोणा कट केलं आहे. त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत दोरा आणि त्या दोऱ्याला 4 पदरी ओवून घ्यायचा आहे. तर इथे 4 पदरी दोरा घेतला आहे, त्याला एक गाठ मारायची आहे आणि हा दोरा जो आपण इथं त्रिकोण कट केलेला आहे त्याला ओवून घ्यायचा आहे. त्याला इथे 1-2 गाठ देऊन घ्यायचा आहे, म्हणजे हा दोरा निघणार नाही. त्यानंतर हा दोरा या पट्टीच्या सेंटरला घ्यायचा आहे आणि बरोबर या सेंटरच्या कडेलाच शिलाई मारायची आहे. लक्षात घ्या, हा जो दोरा आहे तो शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. दोरा थोडासा ओढून धरायचा आहे, म्हणजे तो कपड्यामध्ये येणार नाही आणि जी आपण कापडाची पट्टी वापरलेली आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये राहील. आणि अगदी दोऱ्याच्या बाजूलाच आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना सुद्धा एकसारखी मारायची आहे, म्हणजे दोरीसुद्धा एकसारखी बनेल. तर आता इथं शिलाई मारून झाली आहे. सुई मी तशीच ठेवलेली आहे दोऱ्यामध्ये. आणि आता हा जो दोरा आहे ही जी सुई आहे ती हळूच या पद्धतीने थोडीशी ओढायची आहे. तर या पद्धतीने पहा. तर आता ही सुई मी अडकवली आहे आणि दुसऱ्या बाजूनं ही जी दोरी आहे ती या पद्धतीने ओढून घ्यायची आहे. तर अगदी इझिली आपलं अगदी 2 मिनिटांमध्ये ही दोरी बनवून तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही दोरी बनवू शकता. तर आपली ही दोरी बनवून तयार आहे. आता हा सुई दोरा आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आता दुसरा प्रकार आपण दोरी बनवण्याचा पाहणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपल्याला सुई दोरा लागणार आहे. त्यासाठी मी 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि मीटरमध्ये म्हणतात तर अर्धा मीटरपेक्षा थोडीशी जास्त ठेवायची आहे. इथे मात्र दोरा ओवून घ्यायचा नाही, डायरेक्ट आहे अशी पट्टी तुम्ही फोल्ड करायची आहे. ओपन बाजूच्या एकदम म्हणजे जी बंद बाजू आहे त्याच्या एकदम कडेवरती ठेवून शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना एकसारखी मारायची आहे, त्यामुळे दोरीसुद्धा एकसारखी बनली जाते. तर शिलाई मारताना एकसारखी मारायची आहे, कारण दोरी एकसारखी जर बनवून हवी असेल तर एकसारखी शिलाई मारायची आहे. थोडक्यात जो नॉबचा एकीकडचा भाग आहे तो पकडायचा आहे आणि शिलाई मारायची आहे. त्यानंतर इकडच्या बाजूने जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून इथे सुई दोरा ओवून घ्यायचा आहे. 1-2 गाठ द्यायच्या आहेत आणि मग सुई बाहेरच्या बाजूने घेऊन हिला फोल्ड करायची आहे. ही माझी जुनी पद्धत आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ही पद्धत तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेली आहे आणि फर्स्ट जी दाखवली आहे ती पद्धत मी आजपर्यंत तुमच्यासोबत शेअर केलेली नव्हती, म्हणून तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली. तुम्ही ती पद्धत वापरूनही दोरी बनवू शकता किंवा ही पद्धत वापरूनसुद्धा दोरी बनवू शकता. दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये दोरी बनवून तयार होते. बऱ्याच वेळा आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतो पण मॅचिंग दोरी भेटत नाही, खूप सारे दुकानं फिरूनसुद्धा भेटत नाही. अशा वेळेस ऑप्शन म्हणून आपण या पद्धतीने ब्लाऊजचंच कापड वापरून दोरी बनवू शकतो. तर या पद्धतीने ही सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये दोरी बनवून तयार होते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी दोरी बनवणे शिकवलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता दोन्ही प्रकारच्या दोऱ्या आपण पाहून घेऊ. दोन्ही प्रकारच्या दोऱ्या अगदी उत्तम बनवून तयार आहे. यापेक्षा सुद्धा तुम्ही बारीक दोरी बनवू शकता. तर चला दोन्ही दोरी तयार आहे.
चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.